नमस्कार. प्रमोद. अलीकड दोन जिल्ह्यामध्ये घटना घडलेल्या आहेत. एक घटना घडली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि एक घटना घडली बुलढाणा जिल्ह्यामध्ये. दोन्ही जिल्ह्यामध्ये बालविवाह झालेले आहेत. नाही गव्हर्नमेंटला तपास, नाही गावातल्या बाल संरक्षण समितीला तपास, नाही तालुक्याच्या जिल्ह्याच्या पोलिसांना कुणाला तपास आहे. कुणाला माहिती त्यांच्या घरच्याला आणि जवळच्या नातलगाला. आणि कुणी तक्रार केली नाही, काय नाही म्हणून देखील काही लोकांना माहिती असेल तरी कुणी काय त्याच्यावर हे केलं नाही. पण या दोन्ही जिल्ह्यामधल्या घटना, एक तर गर्भधारणेनंतर बालविवाह उघड झालेला आहे. अशा 3 प्रकरणामध्ये 11 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. पहा, अशाच पद्धतीचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस ती मुलगी बाळंतपणासाठी सरकारी दवाखान्यात जाऊ द्या किंवा खाजगी दवाखान्यात जाऊ द्या, जर डॉक्टरला संशय आला ही मुलगी वयाने लहान आहे तर ते आधार कार्ड मागतात आणि आधार कार्डाची तारीख आणि आता मुलाला जन्म दिलेल्याची तारीख एकूण 9 महिने 9 दिवस वजा केल्यानंतर त्या मुलीचं वय किती हे ताबडतोब डॉक्टरला कळतं आणि मग डॉक्टर ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून त्यांना बोलवतात आणि त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होतो. म्हणून माझी सर्वसामान्य जनतेला विनंती आहे की आपण चोरून जरी बालविवाह केला तरी त्या मुलीच्या बाळंतपणासाठी सरकारी दवाखाना असू द्या किंवा खाजगी दवाखाना असू द्या, त्या ठिकाणी तिचं आधार कार्ड ओळखपत्र बघितलं जातं आणि त्यावेळेस तुमचा बालविवाह उघड पडतो आणि नंतर संबंधित चौकशी केल्यानंतर जेवढे लोक लागणारे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. मग ते दोन्ही काढचे हवे, वराड असेल, नवरा बायको असतील, कुणी ब्राह्मण असेल, मामा असेल, मामी असेल, चुलता असेल, चुलता असेल, स्वयंपाक करणारा स्वयंपाकी असेल, मंडपवाला असेल, वाजंत्री असेल किंवा त्या वाढपे करणारे सुद्धा आत बसू शकतात. म्हणजे वाढायला असतात ना, घ्या बुंदी, घ्या भात, ते सुद्धा आत. म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही बालविवाह करू नका. 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचं लग्न करू नका आणि 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलाचं लग्न करू नका. हे मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.